पाणीपुरवठा संदर्भात जनता पार्क रहिवाशांची नगरपालिकेकडे आर्त हाक। जनता पार्क परिसरात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आणि अनियमित होत आहे। अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त आहेत। दररोज ठराविक वेळेला पाणीपुरवठा होण्याऐवजी तो अनियमित झालाय आणि अनेक वेळा पाणीपुरवठा पूर्णपणे होत नाही। या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून स्वच्छता, अन्य प्रक्रिया, अंघोळीसाठी सुद्धा पाणी पुरेसे येत नाही। यामुळे नागरिकांना घरगुती तसेच वैयक्तिक गरजांसाठी पाण्याअभावी फार त्रास होत आहे। तसेच महिलांना पाण्याअभावी अनेक घरगुती समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तसेच अन्य मूलभूत गरजांवर सुद्धा परिणाम होत आहे। तरी लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे। नगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेला जनता पार्क परिसरातील रहिवाशांकडून देण्यात आले। ठिकाणी पाणी पुरवठ्याबद्दल या समस्येची आता मांडण्यात आलेली आहे। कारण असं सांगण्यात आलंय की मोटर जळून गेलेले, मोटर खराब झालेले आहे। पण मला असं म्हणावंसं वाटतं की इतका महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा नागरिकांचा, तर मोटर जर आपल्याकडे खराब होत आहे तर आपण स्पेअरमध्ये एक मोटर ठेवली पाहिजे, जेणेकरून मोटर खराब झाली तर त्या क्षणाला दुसरी मोटर आपल्याला बसवता आली असती आणि ही समस्या आज उद्भवली नसती। त्याच्यामुळे मला प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण मोटर पर्यायी व्यवस्था मोटारची ही नेहमीच असली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पाणी जर आज वेळेवर सोडणार नसेल नगरपालिका तर केव्हा सोडणार याची रिक्षा फिरून आपण नागरिकांना जाणीव करून द्यायला पाहिजे। कारण पाणी केव्हा येणार, नागरिक सकाळपासून अगदी पाणी येईपर्यंत नळाकडे आतुरतेने वाट बघत बसलेले असतात। त्याच्यामुळे ही काळजी करावी आणि टँकरची लगेच पर्यायी व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाही। निवेदनावर जनता पार्क कमलेश पाटील, मंगलसिंग गिरासे, प्रकाश पाटील, चंद्रकांत शेटे, दर्शन पाटील, सुनील शर्मा, ज्ञानेश्वर पुराणिक, महेक मोटवाल, ॲडव्होकेट राहुल शिरसाट, MS निकम, विश्वासराव नाईक, विजय बिरारी, मनोज पाटील, SB खेरनार, रमेश पाटील, विजय पाटील, RD शर्मा, बिपिन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आम्ही सगळे जनता पार्कचे रहिवासी आज दिनांक 10/4/2025 रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये तक्रार अर्ज दाखल करतोय। हा तक्रार अर्ज आहे पाणी पुरवठ्या संदर्भात। अनियमित पाणी पुरवठा आमच्या जनता पार्क या एरियामध्ये होतोय। गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही या पाण्यापासून वंचित आहोत। खरं तर या पाण्यामुळे एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत की खऱ्या अर्थानं आमच्या सर्व शाळकरी मुलं असतील, वयोवृद्ध मंडळी असेल, घरची कामं असतील, महिला भगिनी असतील, यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे आणि वेळोवेळी नगरपालिकेला भेट देऊन सुद्धा पाणी व्यवस्था झाली नाही। या ठिकाणी येऊन आम्हाला असं सांगितलं जातं आहे की बोरिंगचं काम किंवा मोटरचं काम चालू आहे, मोटर खराब झालेली आहे, परंतु 4 दिवसापासून कुठलीही दुसरी व्यवस्था आमच्यासाठी पर्यायी केलेली नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व जनता पार्कचे रहिवासी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आणि तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी नगरपालिकेला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त, तरी देखील अशोक साबळे म्हणून अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आम्ही हा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी तो अर्ज स्वीकारून या ठिकाणी आम्हाला सांगितलं की बाबा ही सगळी बाब आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू। परंतु आज सांगायला आम्हाला या ठिकाणी खंत वाटते की जनता पार्क हा एरिया 99% कर भरणारा आमचा हा सगळा रहिवासी परिसरातील सगळा बंधू आज पाण्यापासून वंचित राहतोय आणि त्याला पाण्याची कुठचीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही आहे। तर नगरपालिका प्रशासनाने याच्यावरती दखल घ्यावी। जर ही दखल घेतली नाही तर उद्या आम्ही हंडा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि जर आमच्या या विनंतीला किंवा आमच्या या सूचनेकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही यापुढे याच पद्धतीने तीव्र आंदोलन आमचं होणार आहे। तर मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की आमचा हा या ठिकाणी प्रॉब्लेम लवकरात लवकर तुम्ही सोडवायचा आहे आणि कायमस्वरूपी हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे। जर जनता पार्क परिसराची जर ही व्यवस्था असेल तर शहरामध्ये जे काही भाग आहेत त्यांच्यामध्ये काय व्यवस्था होत असेल हा प्रश्नचिन्ह नवापूर नगर परिषदेसमोर आहे। तर सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे दखलपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे आणि आमची व्यवस्था या ठिकाणी वेळेवर करून द्यायची आहे। धन्यवाद।